स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती मला सांगायची होती तुम्हाला। बघा की काय आहे ना, आपण रोज जेव्हा देवपूजा करतो, आपण दिवाबत्ती करतो, सकाळची पूजा, संध्याकाळची पूजा, ज्या काही गोष्टी करतो ना, त्यामध्ये आपण एक जनरल आपलं एक रुटीन असतं। कसं रुटीन असतं की सकाळी आपण आपली देवपूजा केली, मग दिवा लावला, उदबत्ती लावली, धूप लावला, मग आपली सेवा केली, आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या की त्यानंतर मग तुम्हाला दुसरं काहीही करायचं असेल, तुमची जी कामं असतील मग ते तुम्ही करता। पण त्यावेळेस आपण ही गोष्ट लक्षात घेत नाही की आपण नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी करायला हव्या, कोणत्या कोणत्या गोष्टींवर भर द्यायला हवं, संध्याकाळी नेमकं कोणतं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस काय गोष्टी करायला हव्या। तर आपल्याकडनं काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्याला कळत नाही की नक्की आपण कुठे चुकतो। तर त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की सकाळी आपण समजा कोणती देवपूजा केली किंवा संध्याकाळी आपण जेव्हा दिवाबत्ती करतो, सांजेची वेळ आपण जे म्हणतो, त्यावेळेस आपल्याला काय काय करायचं आहे, कोणत्या गोष्टी करायला हव्या। सगळ्यात आधी सकाळी आपण देवांना स्नान घालतो। स्नान घालताना मी तुम्हाला एक सांगते, आपण जे चुका करतो त्यामध्ये सर्वात पहिले सुरुवातीच्या आपण गोष्टीपासून करूया। आता जेव्हा तुम्ही देवाला आंघोळ घालता तेव्हा तुम्ही डायरेक्ट जे तुम्ही तांब्या वगैरे घेता, त्या तांब्यामध्ये तुम्हाला जे काही असेल ते तुम्ही गार पाणी घेता किंवा कोणतंही प्यायचं पाणी घेता किंवा साधं पाणी। तर शक्यतो बघा कुठलं असतं ना, आपण जे घरात पाणी पित असतो ते पाणी आपण मागे सरक ते पाणी आपल्याला घ्यायचं असतं। जे पाणी आपण रोज पितो ते पाणी आपल्याला, म्हणजे जे पाणी पिण्याला वापरलं जातं ते पाणी घ्यायचं असतं। तर त्याच्यासाठी जर का तुम्ही डायरेक्ट नळाने घेत असाल तर अगदी चांगलं आहे, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही साठवून ठेवत असाल तर तेही चालेल। अशा पद्धतीने तुम्हाला ते घ्यायचं असतं। रोजच्या जे वापरण्यातलं पाणी असतं, ज्याच्याने भांडे धुण्याचं वगैरे असं जे पाणी असतं ते पाणी तुम्हाला घ्यायचं नाही। तुम्ही स्वतः तरी त्या पाण्याने म्हणजे असं हे होईल का की तुम्ही ते पियाल का किंवा ते काही होईल का, नाही। आपण देवाला घेताना स्वच्छच पाणी घ्यायचं, ते महत्त्वाचं। बरं, ह्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगितलं की गार पाण्याने आंघोळ कर। तुम्ही कराल का गार पाण्याने आंघोळ? आता थंडीचे दिवस आहे, गार पाण्याने आंघोळ केली की तुम्हाला किती थंडी वाजेल। मग तुम्हाला असं का वाटत नाही? त्या मूर्ती आहेत, फोटो आहेत म्हणून तुम्हाला असं वाटतं की हा त्याच्यात चालून जाईल, म्हणून भरला तांब्या की घेतली टाकलं देवाच्या अंगावर आणि झाली देवाची आंघोळ। असं करता का तुम्ही? करतच असाल, म्हणूनच मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतेय की असं करायचं नाही। आता आपल्याकडे सगळ्यांकडे जनरली एक किटली असते ज्यामध्ये आपण गरम पाणी करतो, आणि नसेल तरी आपण गॅसवर पाणी गरम करू शकतो, काही हरकत नाही। तर मी जे किटली घेतलेली आहे त्यामध्ये मी पाणी गरम करते, पूर्ण गरम कडक करून घेते आणि त्यामध्ये मिक्स करते। कारण आपण जर का गार पाण्याने आंघोळ करू शकत नाही तर देव तरी का गार पाण्याने आंघोळ करेल? त्यामुळे तुम्हाला ती एक गोष्ट लक्षात घ्यायची की देवांना सुद्धा आंघोळ घालताना मला गरमच पाणी घ्यायचं, गरम म्हणजे कोमट पाणी घ्यायचं आहे। तेच झालं। त्यानंतर आता समजा आपण देवांना जेव्हा आंघोळ घालतो तेव्हा आपण देवांचे डोळे बघतो, नाक बघतो, तर तुम्ही नुसतं हे बघू नका, व्यवस्थित बघा की कुठे डोळ्यामध्ये तर गंध नाही ना गेलं किंवा नाकात तर कुठे अडकलेलं नाही आहेत ना, हे करा। त्याच नंतर आंघोळ जेव्हा घालतो आपण, आंघोळ घालून झाल्यावर आपण बाथरूम मधनं आलो की डायरेक्ट ओल्या अंगानेच कपडे घालतो का आपण? नाही ना, आपण आपलं अंग पुसतो, त्यानंतर व्यवस्थित मग आपण कपडे घालतो, म्हणजे त्या हिशोबाने त्या गोष्टी असतात। म्हणून मग त्यानंतर मग तुम्ही तुमचं आवरता, छानपैकी आवरता, मग अत्तर म्हणजे परफ्यूम लावता, हे करता, ते म्हणजे तशाच पद्धतीने तुम्ही जसं करता ना तसंच करायचं असतं। मग देवांना आंघोळ झाली की त्यांचं जे खालचं आसन आहे, जे कपडा आपण टाकतो देवाराच्या तिथे, तो रोजच्या रोज बदलायचा असतो। आता मी सांगते, मी तर कपडे वारानुसार गोळा करून ठेवलेत। सोमवारी पांढरा, मंगळवारी लाल, बुधवारी नारंगी, गुरुवारी पिवळा, त्याच्यानंतर शुक्रवारी हिरवा, शनिवारी निळा, रविवारी मग कोणताही, म्हणजे रविवारी नारंगी किंवा कुठलाही, आता गुलाबी, असं कोणताही रंग म्हणजे मी घेते। अशा पद्धतीने आपण 7 वस्त्र आणून घेऊ शकता, आजकाल कुठेही मिळतात, त्यामुळे तुम्ही ते चेंज करा। ते झाल्यावर आठवड्यातनं एकदा तरी देवघरात कुठे जाळ्या लागल्यात का, कुठे काही लागलंय का ते काढा। ते झाल्यानंतर आता देवांची पूजा केली, त्यांना गंध लावायचं, त्यांना अत्तर लावायचं। जसं लक्ष्मी देवी आहे तर तिला गुलाबाचं अत्तर, स्वामींना हिना अत्तर, बाकीचे जे आहे मोगराच्या ह्याचं वेगळे जे अत्तर आहे ते तुम्ही बाकीच्या देवांना लावू शकता। त्याचनंतर श्रीसूक्त नाही, श्रीयंत्र तुमच्याकडे असतं तर त्यावर कमीत कमी 5 वेळा, जास्तीत जास्त तुम्हाला वाटेल इच्छा तेवढी, कमीत कमी 5 वेळा कुंकुमार्चन करा। कारण रोजच्या रोज त्यावर नाही तुम्हाला बाकीच्या सेवा जमणार आहे, तर कमीत कमी 5 वेळा तरी कुंकुम त्यावर तुम्ही टाकाल, म्हणून कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे।
त्यानंतर ते सगळं झालं, तुम्ही दिवा वगैरे लावता. तर दिवा तुम्हाला एका बाजूला, तर तुम्ही देवाऱ्यामध्ये व्यवस्थित देव वगैरे ठेवणार आहात तर तुम्ही दिवा आधीच लावून घ्या. तर तो दिवा लावताना एक अखंड दिवा जो असतो, अखंड म्हणजे जो दिवस रात्र आपण सकाळी एकदा लावतो, संध्याकाळी एकदा लावतो, देवाजवळ एक कंटिन्यू दिवा असतो बघा. म्हणजे तो विजतो नंतर थोड्या वेळाने, असं काही नाही, पण एक दिवा आपण कायमस्वरूपी देवाजवळ ठेवतो. तर तो दिवा कायम देवाजवळ प्रज्वलित असतो, म्हणून त्यामध्ये शक्ती निर्माण होते. त्यामुळे तो दिवा जो आहे कमीत कमी आठवड्यातनं एकदा घासा, त्याला व्यवस्थित क्लीन करा, त्याची वात बदला. त्यानंतर तो जो दिवा आहे तो तेलाचा दिवा असायला हवा, जो आपल्या उजव्या बाजूला आपल्याला ठेवायचा आहे. म्हणजे देवाऱ्याकडे जेव्हा आपण तोंड करतो तेव्हा आपल्या उजव्या बाजूला, म्हणजे जेव्हा आपण देवाची पूजा करतो, देवांना ठेवतो, तेव्हा आपला राईट हँड आहे, राईट हँडच्या कोपऱ्यात तुम्हाला तो दिवा ठेवायचा असतो तेलाचा. तो कुठे लागू नये, कपड्याला काही होऊ नये म्हणून कमीत कमी समजा तुम्ही काचेचा वगैरे, काचेने कव्हर असलेला दिवा वगैरे लावला तर तोही चालेल, तोही घेऊ शकता तुम्ही. त्याचबरोबर तुमच्याकडे घरात मंगल कलश असेल तुमच्या देवघरात, तर तो मंगल कलश समजा तुम्हाला देवपूजा करताना हलवायला लागत असेल तर काही हरकत नाही. फक्त मग मंगल कलश मांडताना खाली जे तांदूळ आपण रास घालतो ते एका डिशमध्ये घालत जा, म्हणजे तुम्ही तो उचलून बाजूलाही ठेवू शकता आणि नंतर परत जो जागेवर ठेवून त्याला परत पूजा करायची, फूल वगैरे व्हायचं आणि मग ती तिथं तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीने करू शकता, काही हरकत नाही, पण ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्याच्यातली पानं जर का वाळून जात असतील तर 2-4 दिवसांनी, आठवड्याभरात त्याची पानं बदला, ते महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्हाला सांगते ज्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात, तुपाचा दिवा लावायचा. तर देवासमोर कोणते कोणते दिवे लावायचे, तर एक तेलाचा दिवा तर तो कायम असतोच असतो, त्याचनंतर तुपाचा दिवा. आता काही जण मला म्हणतात, मी एका जणांना सांगितलं होतं की तुम्ही तुपाचाही दिवा रोज सकाळ संध्याकाळ लावत जा, काही का होईना थोडासा तरी तुपाचा दिवा लावा. त्यामध्ये गावरान तूप असावं, गावरान घरातलं म्हशीचं तूप असेल तरी चालेल, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी आणि जरी नाही टाकणं झालं तरी चालेल, काही हरकत नाही. पण पाम तेलचं ते तूप असतं, म्हणजे ते हे असतं, डालडा असतं, हे तूप वापरू नये. हे तुम्ही जर का फुलवाती बनवायला वापरलं तर ठीक आहे, पण लावायला तुम्ही ते वापरू नये. कमीत कमी आपण देवासाठी 100 रुपये तरी महिन्याचे काढावे वेगळे, ज्या 100 रुपयाचं तूप आपण वेगळं आपल्या देवाच्या दिव्यासाठी आणू शकतो, अशा पद्धतीने. मग ते जे आहे ते तुम्ही तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा. तर तो तुपाचा दिवा तुमच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे. आणि हे जो तेलाचा दिवा आहे आणि हा तुपाचा जो दिवा आहे तो तुम्हाला चेंज करायचा नाहीये. तेलाचा तो तेलाच्याच दिव्यांना वापरायचा, तुपाचा तो तुपाच्याच दिव्यांना वापरायचा, याचा त्याचा ह्याला करायचा नसतो, चेंज करायचा नसतो. ते झाल्यानंतर उदबत्ती लावत असेल तर काही हरकत नाही. काही जण म्हणतात उदबत्ती लावू नये, ह्याचं असतं त्याचं असतं, ठीक आहे, तुम्ही धूप लावू शकता, काही हरकत नाही, धूप लावा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संध्याकाळी, आता संध्याकाळच्या वेळेस मग आपल्याला तो तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, त्यानंतर तुम्हाला सांगते धूप लावणं गरजेचं आहे, कापूर लावणं गरजेचं आहे, कारण दिवसभरात जी निगेटिव्हिटी असते ती निघून जावी म्हणून ते कापूर आपण जाळावा. 1 दिवसाआड 2 दिवसाआड कापूर आपल्या घरात जाळावा. त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाज्यावर कापूर जाळावा, ते पण महत्वाचं आहे. तुळशीची पूजा आपल्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी करायला हवी. तुळशीला पाणी फक्त आणि फक्त सकाळी घालायचं. उदबत्ती दिवा जो आहे तुम्ही सकाळ संध्याकाळ लावू शकता. तुळशीला दिवा लावताना कधी पण तुपाचाच दिवा लावायचा आहे. मग तुम्ही त्याला दिवा पितळाचा घ्या, स्टीलचा घ्या, कोणताही घ्या, पंती घ्या, काहीही घ्या, पण तो तुपाचाच दिवा पाहिजे. तुळशीला तुपाचाच दिवा लावा लागतो, कारण तुळशी ही लक्ष्मी स्वरूप आहे, लक्ष्मी आहे, त्यामुळे तिला तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे. त्याचनंतर तुमच्या घरात जर का केळीचं झाड असेल, तुमच्या घरात जर का बेलाचं झाड असेल, तुमच्या घरात जर का आवळ्याचं झाड असेल, तर सगळ्या झाडांना मिळून तुम्ही एक दिवा लावला तरीही चालेल, किंवा सगळ्या झाडांकडे तुमची ऐपत असेल, तुमची इच्छा असेल, तुमची तेवढी करण्याची हे असेल तर तुम्ही त्यांच्या सगळ्यासाठी वेगळे वेगळे दिवे पण लावू शकता. पण शक्यतो एकच दिवा तुम्ही तुमच्या एका ठिकाणी असेल तर ते लावला तरीही चालेल. आता माझ्याकडे बेलाचं झाड नाहीये, आवळ्याचं झाड नाहीये, केळीचं नाहीये, तर मी ते आणणार आहे, कारण त्याच्याने केळीच्या झाडाची पूजा केल्याने विष्णूंची पूजा केली जाते. बेलाच्या झाडाला दिवा लावला की आपण महादेवाची पूजा करतो. आवळ्याचं झाड सुद्धा आपल्या घरात असावं असंही म्हणतात, कारण तेही सुद्धा पूजलेलं खूप छान असतं. तुळशीचं झाड असावं, ह्या खूप गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या. आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण कोणत्या गोष्टी कधी करायच्या, काय करायच्या. संध्याकाळच्या वेळेस कमीत कमी आपल्या मुलांना शुभंकरोती म्हणायला बसवा. कमीत कमी 4 ओळी का होईना त्यांना म्हणायला बसवा, कारण त्यांच्यामध्ये ते संस्कार येतील.
जमलं त्यांना मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र कमीत कमी हात जोडून देवासमोर बसवा. स्वतः तुम्ही सुद्धा रामरक्षा स्तोत्र म्हणा तुमच्या घरातल्या गोष्टींसाठी, वाईट शक्तींना बाहेर पाडण्यासाठी. कालभैरव स्तोत्राचं पठण करा. कालभैरव स्तोत्र सुद्धा खूप हे आहे. त्याचबरोबर आपल्याला रोज ग्रंथ पठण होत नसेल तर एकदा तरी गुरुचरित्र साराचं पठण करत जा किंवा गुरुचरित्र सार ऐका. क्षमा प्रार्थना हे सगळं झालं की शेवटी तुम्हाला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे. क्षमा प्रार्थना म्हटल्याने तुमच्या दिवसभरात ज्या काही चुका घडतात त्या चुका तुमच्या निघून जातात. त्यामुळे ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या वस्तू आहेत, म्हणजे छोट्या छोट्या अशा हे आहेत, पण त्या गोष्टींमध्ये मान्यता खूप त्याची वेगळी असते. त्याचबरोबर आपल्या दारात कोणी आलं गेलं तर त्यांना पाणी दिल्याशिवाय, चहा पाणी दिल्याशिवाय, नाही काय खायला दिलं तर ते त्याच्याशिवाय जाऊन देऊ नका. तिथे मग कोणीही असू दे, अगदी तुमच्या दारात, तुमच्या समजा फ्लॅटमध्ये राहता, तुम्ही अंगणात राहता, म्हणजे अंगणातच्या बायका झाडायला वगैरे येतात, आता तुमच्या अंगणाच्या बाहेर येतात, तर असं कोणी येऊ दे, कमीत कमी त्यांना पाणी देणं, असं काय करणं किंवा दान धर्म करणं असं करत जा. बरं, दान करताना पण ते करताना की अरे मी ते त्याला दिलं 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 असं दिलं नाही म्हणायचं आपल्याला. एकदा ती वस्तू देऊन झाली की मग ते संपलं. तो दान देण्याचा मग तो आपला हेतू जो आहे तो साध्य होत नाही. त्यामुळे अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला आपलं मन म्हणजे हे करून करायचे असतात. आता एखाद्याला पैसे द्यायचे आपल्याला कोणाचं बिल भरायचंय तर ते बिल भरताना अरे मला एवढे हे पैसे ह्याला द्यावे लागतील असा विचार न करता की अरे मी एवढे पैसे हे दिले तर ह्याच्यानंतर आता मला ह्याची दुप्पट होऊन घेणार आहे असं म्हणून तुम्हाला त्या गोष्टी करायच्या आहेत. तर मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल की आपण काय काय गोष्टी करायला हव्या. सकाळ संध्याकाळ आपल्या दिवसभरातल्या रुटीनमध्ये खूप गोष्टी असतात, पण लक्ष देऊन गोष्टी केल्यानं किंवा मनापासून गोष्टी केल्यानं की काही वेगळे असे खूप होम हवन करायची किंवा खूप अशा गोष्टी करायची गरज पडत नाही. त्यामुळे साधी भोळी सेवा आणि देवा माझी ही सेवा तू अर्पण करून घे एवढंच म्हणायचं आणि झालं, बस एवढंच आहे. तर चला भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आपले व्हिडिओ असेच बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.